प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांच्या द शॅडो या संकल्पनेवर आधारित आपण आता संवाद साधणार आहोत. द शॅडो म्हणजे काय? तर आपल्या व्यक्तिमत्वाचा असा गडद किंवा दडपलेला भाग जो आपण जगापासून आणि बऱ्याचदा स्वतःपासूनही लपवून ठेवतो. यात आपल्या भावना, इच्छा आणि स्वभाव दोष असतो, ज्यांना आपण स्वीकारण्यास घाबरतो. आता त्यामध्ये एक पर्सोना नावाचा देखील प्रकार असतो. म्हणजे समाजासमोर आपण जो चांगला मुखवटा घालून वावरतो त्याला युंग पर्सोना असं म्हणतात. आपण जितका जास्त दिखावा करतो तितकी आपली शॅडो ही अधिक गडद होत जाते आणि नंतर ती प्रोजेक्ट करते. कशी ते ऐका. जेव्हा आपण स्वतःमधील त्रुटी आणि भावना स्वीकारत नाही तेव्हा आपण त्या दुसऱ्या व्यक्तीवर लादतो. आपल्याला इतरांमध्ये ज्या गोष्टींमुळे राग येतो किंवा दोष दिसतात ते बऱ्याचदा आपल्याच स्वभावाचे प्रतिबिंब असतात जे आपण प्रोजेक्ट करतो. आता यामध्ये स्वप्नांचे देखील महत्व आहे. म्हणजे स्वप्ने ही आपल्या अनकॉन्शियस माइंडची भाषा आहे. स्वप्नांच्या माध्यमातून आपली शॅडो बाहेर येण्याचा प्रयत्न करते, जी आपल्याला स्वतःला समजून घेण्यास मदत करते. आता आपली शॅडो नाकारण्याऐवजी तिचा स्वीकार करणे म्हणजे शॅडो इंटिग्रेशन. जेव्हा आपण स्वतःच्या रागाला, स्वार्थाला किंवा कमीपणाला प्रामाणिकपणे स्वीकारतो तेव्हाच आपण एक पूर्ण आणि संतुलित व्यक्ती बनू शकतो. तर अशी कार्ल युंग या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांचं हे एक दर्शन आहे, म्हणजे ही त्यांची फिलॉसॉफी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच फॉलो करा. अशा गोष्टी मी माझ्या या इंस्टाग्राम पेजद्वारे तुमच्यापर्यंत आणतोय. आवडत असेल तर नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.